शुभ सकाळ सर्वांना नमस्कार. तर हे बघा कोथिंबीर महाग झाली म्हणून भरपूर घेऊन आले. खोबरं खिसलं, त्यानंतर लसूण वगैरे सोलून अद्रक आणि घाईच्या वेळेला भरपूर मदत होते अशा गोष्टीची. तर मी एकदम तयार करून ठेवणार आहे हा मसाला. हे बघा, आणि भाजीला बी झटपट कामं होतात एकदम. करायचं सुद्धा मला मसाला. धने पावडर तर आहेच माझ्याकडे तयार, ह्याच्यात काय वापरायची नाही, ती आपली अशी जेवण भाजीमध्ये वापरायची. तर आता मी मसाला वाटायला घेते. आणि भाजी करताना पटापट खायच्या वेळेला असे कामं. अद्रक लसूणची पण पेस्ट वाटून ठेवायला लागली बघा मी आता. सगळं भरपूरच घेतलं मी, लसूण अद्रक आणि खोबरं, लसूण अद्रक, कोथिंबीर, लसूण आणि थोडंसं अद्रक करून सगळं वेगवेगळं 3 प्रकारचे करून ठेवते. थँक्यू सर्वांना. शुभ सकाळ सर्वांना नमस्कार. तर हे बघा, आपण कोथिंबीरीचं दाखवलेलं तुम्हाला. आणि मी आजारी असल्यामुळे व्हिडिओ खूप दिवस झाला बनवलेला नाही. आवाज पण खूप माझा खराब होता, तुम्ही आता ऐकतालच ह्याच्यामध्ये. कारण मला ताप वगैरे येत होती, थंडी त्याच्यामुळे मी 8-10 दिवस काही बनवलं नाही. आणि आता ते कोथिंबीरीचं तुम्हाला व्हिडिओ बोललेलं ऐकतालच तुम्ही. खूपच आजारी होते मी. तर हे बघा, हे खोबरं अद्रक लसूण केलेलं आहे. आपण पटकन भाजीमध्ये टाकायला पण छान आहे. वरणामध्ये कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट हे पण करून ठेवली. कारण कोथिंबीर पण महाग, रोज रोज करण्यापेक्षा असं पण छान राहतं. हे 1-1 चमचा घ्यायचा, भाजीमध्ये वापरू शकतो बघा. नंतर अजून थोडंसं मसाल्याला वाटायचं म्हणलं तरी वाटू शकतं. ही थोडंसं 1 चमचा 2 चमचे खोबरं घेऊन आपण मसाला वाटू शकतो एकदम छान. म्हणजे रोज रोज लसूण सोलायची पण कटकट नाही, कोथिंबीर निवडायची कटकट नाही, आणि अशी ठेवायची पण कटकट नाही. खूपच छान बनतंय बघा हे बघा. तर हे कोथिंबीरीचं मी तयार करून ठेवलं आहे फ्रीजरमध्ये. हे बघा, आता तुम्हाला दाखवते. तुम्ही पण असंच बनवा मित्रमैत्रिणींनो.